नमस्कार सर्वांना, जय मल्हार. सर्व रामोशी बेडर समाज व सर्व माझ्या बहुजन समाजाला या ठिकाणी मी आवाहन करतो की गेल्या 28 मार्चला रात्री 1 वाजता पाटस या ठिकाणी आद्य क्रांतीवीर, जे भारताचे पहिले क्रांतीवीर आहे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाला त्या ठिकाणी दगड मारले, त्या ठिकाणी बोर्ड फोडले, संघटनेचे बोर्ड फोडले आणि त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा अवमान केला गेला. त्यानंतर आपल्या काही समाज बांधवांनी, काही बहुजन समाजाच्या समाज बांधवांनी, जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्या ठिकाणी पोलिसांनीही आपल्याला आश्वासन दिलं की आम्हाला थोडा वेळ द्या. आपण त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका त्या ठिकाणी आपल्या समाज बांधवांची होती, पण त्या पोलिसांनी आपल्याला शब्द दिल्यानंतर आपण ते आंदोलन थांबवलं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सांगावं असं वाटतं की 8 दिवस झाले, आतापर्यंत पोलिसांना कोणतेही आरोपी मिळले नाही. आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचा एवढा मोठा त्या ठिकाणी अवमान होऊन समाज बांधव कुठं बाकीच्या गोष्टीत काय गेले नाही. समाज बांधवांना जसं मी आवाहन केलं तर त्या पद्धतीने समाज बांधवांनी पोलिसांना सहकार्य केलं. खऱ्या अर्थानं पाटस या ठिकाणी काय झालंय मला माहीत नाही. माझ्या समाजाचा का इतका रोष मला माहीत नाही, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला बोलावंसं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या समाजातल्या काही 2 तरुण मुलांचे त्या ठिकाणी मर्डर झाले, काही त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी काही आपल्याही लोकांनी त्या ठिकाणी काही कुठाने केले, पण त्याच्यामध्ये परत आता मध्ये आमचे तालुका अध्यक्ष, त्या ठिकाणी तालुका अध्यक्षांच्या घरी तलवारी घेऊन लोक गेली. तीही तक्रार आपण पोलिसांमध्ये केली आणि त्यानंतर हा विषय झाला. ज्यावेळेस समाजाचा आणि वैयक्तिक विषय असतो त्याच्यामध्ये समाज भाग घेऊ शकत नाही, पण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विषय आला, त्यांचा अवमान करण्याचा एवढी हिंमत कोणाची जर कोणत्या लोकांची जर झाली असेल तर त्यांना जबाब देण्याची ताकद सुद्धा रामोशी समाजामध्ये आहे. मित्रांनो, मी माझ्या समाजाला प्रत्येक ठिकाणी मी आवरून धरतो, प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की बाबा आपल्याला भांडणं केली नाही पाहिजे, आपल्याला गुन्हेगारी केली नाही पाहिजे, आपल्याला कोणत्या फंद्यात पडलं नाही पाहिजे. आणि तरी सुद्धा तीच वेळ आम्हाला येते, पण आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करणार आहे. त्या दिवशी पोलिसांना आपण जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये आपण 8 दिवसाचा अल्टिमेट त्याच्यामध्ये दिला आणि उद्या 4 तारीख आहे, 4 तारखेला आम्ही रस्ता रोको करतोय म्हणून त्या ठिकाणी आपण सांगितलं. आताही मी सर्वांना फोन केले. पोलिसांच्या पद्धतीने काम चालू आहे, त्यांचं काम चालू आहे. तर त्यांना सांगितलं की आज दुपारपर्यंत जर आरोपी नाही पकडले तर उद्याचं जे